तुम्ही सगळेजण तारक मेहता का उलटा चष्मा बघतात ना, मग मला परत एकदा सांगा, ती जी कोमल भाभी आहे ना, हातीबाई काही बी खायला की त्याच्याकडे बघून तोंड वाकडं करती, त्याला म्हणती ओ कम ऑन हंस. अरे पण तिला हे कसं कळत नाही, ती बी तेवढीच ढबरी ना. आणि ते भुवया उचकून टोपी वर करणारा इन्स्पेक्टर कुठे गेला रे मायला. आणि ह्या विमलवर चंपकची सोसायटीमध्ये सगळेजण इज्जत कशामुळे करतात एवढी. आणि हे जेठ्या जेव्हा चंपकच्या पाया पडते तेव्हा लगेच चंपक हा 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 असं म्हणून शहाणा असल्यासारखं कशामुळे दाखवित. आणि हे झाटू टप्पू त्या भिडेची टिंगल उडवीत असते आणि ती झाटी सुनू त्याच्यावर हसत कशामुळे असती मग. आणि त्या पोपटलालच्या लग्नाचा राहू द्या बाजूला, त्याला अजून स्थळ कस काय येते. आणि ह्या बुंगारी टपुशानाचं लग्नाचं वय व्हायलंय तरी बी त्या सोसायटी फंक्शन मध्येच पडलेले असतात. ह्यांचा येडजवेपणा नेमका थांबणार तरी कधी. आणि हे चालू पांडे किती दिवस एकाच पोलीस स्टेशन मध्ये थांबणार रे. बदली होत नाही काय ह्याची. काय तर म्हणून टप्पूसेना. अरे त्या झोंग्या टप्पून असं काय केलंय, त्याचं नाव दिलंय टप्पूसेना. आणि बबिता एवढं भारी राहती, स्टायलिश राहती, फॉर्म मारती, मग ती दिवसभर घरामध्ये राहून काय करत असेल सांगा ना. सॉरी मायला साधा प्रश्न विचारला तरी तुम्ही तस करायला. सॉरी मायला ऐका की. अरे बरं हे सगळं राहू द्या बाजूला, आपलं मेन मुद्द्यावर या. बरं ते आपलं चंपकन माधवीचं ती खरे कर. आर मायला तुम्ही लगेच हाणायला येता राव. यार बंद कर ना कुतूहल र मायला, बाकी काय नाही.